मला माहित असतं ना की तू 5 मिनिटं बोलून 1 तास लावणार आहेस तयारीला, मीच निघून गेले असते. किती उशीर झालाय. अगं आई, माझ्या या पॅन्टची चेन खराब झाली असते ना ग. आणि आपल्याकडे दुसरी पॅन्ट पण नसते. तू आपली बॅग पुढे पाठवून दिली असतेस. आता लागली आहे ना चैन. हा बरोबर आहे. बस कुठे आहे? इथेच होती ना बस. हो खरंच, कुठे गेली आपली बस? चहातून गायब झाली. पपलू दादा गप्प बस. मी व्यंकटेशींना फोन करून विचारते. हो नको ग. हॅलो व्यंकटेशी, तुम्ही कुठे आहात? मी इथे रिसॉर्टच्या गेट पाशी उभी आहे कधीपासून. काय तुम्ही पुढे निघून गेलात? अहो पण का? काय सांगताय काय? तुम्ही स्वतः जाताय तिथे? अरे थँक्यू व्हेरी मच. बेस्ट ऑफ लक. ठेवतो. मोनिका, आपलं अर्ध काम फत्ते झालं बाई. तो वकील जातोय गुरुकुलच्या जागेवर नोटीस लावायला स्वतः. वा, त्या जागेचे दिवस भरलेत म्हणजे. पण फक्त नोटीस बघून ते लोक ती जागा खाली करतील का? नाही करणार. कशी करतील? राजकुमार, वकील नोटीस वगैरे पाठवतायत ते सगळं ठीक आहे. एका प्रश्नाचं उत्तर दे. गुरुकुलाच्या जागेला सील कधी लागणार आहे? आई तू बस, मी तुला सगळी प्रोसिजर समजावून सांगतो. मला बसायला वेळ नाहीये. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. सील कधी लागणार आहे? मला कळलंय आत्ता गुरुकुलात कोणीच नाहीये. स्टाफ, मुलं वगैरे सगळेजण कुठेतरी कॅम्पला गेलेत. ते तिथून परत यायच्या आधी गुरुकुलाला सील लागायलाच पाहिजे. आई असं कसं डायरेक्ट सील लावू शकतो? कायद्याची म्हणजे प्रोसिजर आहे, त्याच्याप्रमाणेच जावं लागेल आपल्याला. एकदम सील लावलं तर त्यांच्याकडेही पर्याय उरेल आणि ते आपल्यावर केस करू शकतील. हे सगळं आपल्या अंगाशी आहे. आपल्या नाही, तुझ्या अंगाशी. बरं ठीक आहे. अबीर, तू व्यंकटेशींना फोन करून काय कळवलंस? की आम्ही मागून येणार आहोत? ते काय असते ना ग आई, मी जेव्हा त्यांना फोन केला होता तेव्हा ते खूप घाईत होते. आणि मुलं खूप जोरात ओरडत असतात बघ, बस सोडा बस सोडा बस सोडा. म्हणून माझ्या तोंडातून सहज ते निघालं की तुम्ही पुढे जा, आम्ही मागून येतो. सॉरी ना आई. तुझ्या तोंडून सहज निघालं, पण ते खरंच गेलेत आता. इथून काय आपण गुरुकुलापर्यंत चालत जायचं आता? आई मला काय माहिती. नको टीचर, तुम्ही आमच्या गाडीतून चला ना. अरे नाही ओवी बाळा, तुम्ही जा, आम्ही बघू काहीतरी. उगाच आमच्यामुळे तुम्हाला त्रास नको ना. हो सावली टीचर, तुम्ही आमच्या गाडीतून चला. आमची गाडी ना तुमच्या बसच्या आधी पोहोचेल, 100% गॅरंटी आहे. काय ओवी? हो. चला ओवी, अबीर आणि मी मागे बसायचा, आपल्याला गेम खेळायचा आहे. आणि मी कुठे बसणार? तुम्ही टापावर. ए बबलू काका, काही काय बोलू नको. टीचर, तुम्ही माझ्या बाबाच्या शेजारी बसा. आमच्या ड्रायव्हरला सोबत मिळेल. नाही, मला कळलं नाही. माझ्या अंगाशी येईल म्हणजे या सगळ्यात आपण एकत्र आहोत ना? आहोत ना. आपण एकत्रच आहोत ते फक्त आपल्याला माहिती आहे. बाहेरच्या लोकांना ठाऊक नाहीये ते. आणि गुरुकुलाच्या जागेचं असं काहीतरी होतंय म्हटल्यावरती जगन्नाथ आपल्याला इथे जाब विचारायला येणार. आय एम व्हेरी शुअर. आणि त्यांनी आपल्याला प्रश्न विचारल्यानंतर त्याला हे कळायला नकोय की या सगळ्या कारस्थानाच्या मागे माझा हात आहे. आणि म्हणूनच सगळ्या कागदपत्रांवरती, कारवाईवर तुझं नाव असायला पाहिजे. कळलं? इथे माझंच नाव आहे. पण मला एक सांग, त्या जगन्नाथची तुला भीती वाटते का? तू काय बोलतोयस राजकुमार? भीती हा शब्द माझ्या डिक्शनरीतच नाहीये. आणि त्याला मी मिळणार? वेडा आहेस का? मी सध्या ना माझ्या स्वभावाच्या विरुद्ध काम करते. म्हणजे मी पडद्यामागून वार करते, पडद्यामागून सगळी सूत्र हलवते, विच इज सो नॉट लाईक मी. पण त्याची काही कारणं आहेत.
मी नंतर सगळं काही सांगेन तुम्हाला, पण आत्ता मी जे काय सांगतेय, जसं सांगतेय तेच करायचंय. गुरुकुलाच्या जागेला आत्ताच्या आत्ता सील लागायला पाहिजे, कळलं का? काय गौड बंगाल दडले त्या गुरुकुलच्या जागेमध्ये तेच कळत नाही मला. एकदम सील ठोकायला सांगते, माझ्या अंगात शील म्हणते, ही एकटीच असते. तो बघ आला, ड्रायव्हर आला आमचा. काय तू बाबाला ड्रायव्हर बोललास? थांब मी नाव सांगते. तुझ्या बाबाला मी घाबरतो काय? बघ मग आता. जसा टीचर चला. आई चला चला. बाबा टीचरांना आपल्याला सोडायचं. टीचर बसा. बाबा चल. बोला शुभ्रा मॅडम, काय हवंय? बोल हालू. हळू बोल. कशाला हळू बोल? काय झालं बाळा, एवढं गपचूप का बोलतेस तू? काकू मी तुला मोठं सिक्रेट सांगितलं तर तू मला लिटर मध्ये काय देशील? आत्ता कळलं मला, भूक लागली ना. काय हवंय सांग. काकू खूप मोठं सिक्रेट आहे हे. महत्वाचं आहे का सिक्रेट? मग सांगा काय सिक्रेट आहे. आधी तू काय देणार सांग. शुभ्रा बाळा, हे खूप चुकीचं आहे, असं नाही करायचं. तुला काय हवंय ते सांग, मी तुला देते. सिक्रेट सांगायची काही गरज नाही. मॅगी पाहिजे का? पण एक्स्ट्रा चीज. ओके मॅडम, एक्स्ट्रा चीज वाली मॅगी बनवते. ओके. आता ऐक, आपल्या ओवीचा गाण्याचा क्लास लवकरच बंद होणार आहे. नाही बाळा, असा कसा बंद होईल? असं काही होणार नाहीये. काकू मी खरं सांगते. असं कसा बंद होईल ओवीचा क्लास? एवढा चांगला चालू आहे. नाही बाळा, ऐक, तू काहीतरी चुकीचं ऐकलं असशील. हा, मी मॅगी बनवते. जाऊ दे, क्लास बंद होईल तेव्हा कळेल तुला. शुभ्रा एवढं खात्रीने सांगते म्हणजे हिने नक्कीच काहीतरी ऐकलं असणार आहे.